महत्वाची बातमी, भगीरथ भालके शरद पवारांच्या भेटीसाठी आता गेलेले आहेत। महत्वाची बातमी आपण पाहताय, भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालके गोविंदबागेमध्ये पवारांच्या भेटीसाठी गेले। तर भालकेंनी राष्ट्रवादी सोडून बीआरएस मध्ये प्रवेश केलेला होता आणि आता भगीरथ भालके पुन्हा घर वापसी करणार का, अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। कारण भगीरथ भालके हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गोविंदबागेमध्ये पोहोचलेले आहेत। भारत भालकेंचे पुत्र आहेत भगीरथ भालके आणि येथे काही वेळापूर्वीच गोविंदबागेमध्ये आलेले आहेत। भालकेंनी राष्ट्रवादी सोडून बीआरएस मध्ये प्रवेश केलेला होता आणि आता भगीरथ भालके पुन्हा घर वापसी करणार का, या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। कारण पवारांच्या भेटीसाठी ते आता गोविंदबागेमध्ये पोहोचलेले आहेत। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। प्रदीप, वृषाली अगदी बरोबर आहे। खरं तर शरद पवार जे आहेत ते बारामतीतल्या गोविंदबाग या निवासस्थानी सकाळपासून कार्यकर्त्यांना भेटत आहेत। मात्र पंढरपूर तालुक्यामध्ये एक मोठी राजकीय घडामोड जी आहे ती येत्या काही दिवसांमध्ये घडण्याची शक्यता आहे। कारण काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी सोडून गेलेले भगीरथ भालके जे आहेत ते आज शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंदबागेमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर अभिजित पाटलांची राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी जाहीररित्या उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली होती। त्यावेळेस भगीरथ भालके यांनी शरद पवारांवरती नाराजी दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो सोडलेला होता आणि त्यानंतर बीआरएस मध्ये पक्षप्रवेश केलेला होता। मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये अभिजित पाटील यांच्यावरती केंद्रीय यंत्रणांची कारखान्यावरती कारवाई जी आहे ती झाली आणि त्यानंतर अभिजित पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला। त्यामुळे पंढरपूर तालुक्यामध्ये भगीरथ भालके यांचा मार्ग मोकळा झाल्याची एक चर्चा आहे। त्यामुळे आज भगीरथ भालके जे आहेत ते शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंदबागेमध्ये दाखल झालेले आहेत। भगीरथ भालके राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा पक्षप्रवेश करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जर भगीरथ भालके यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला तर पंढरपूर तालुक्यामधली ही खरं तर राजकीय मोठी घडामोड म्हणावी लागेल। कारण अभिजित पाटील हे पंढरपूर तालुक्यामधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। मात्र अभिजित पाटलांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला। भगीरथ भालके बीआरएस मध्ये गेलेले होते। मात्र लोकसभा माहितीसाठी